तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज नॉर्मल संडे आहे आणि आज आता आम्ही चाललो खेकड्याला आणि माझ्यासोबत उजवलं टायगर. सकाळी उठला आम्ही सकाळचे आता 7-8 वाजले आहेत. आम्ही दोघं जाऊन येतो खेकडे आणायला आणि तिकडे पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर माझा पहिला ब्लॉग असणार आहे, तो मला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत आणि आमच्यासोबत एक मेंबर वाढला आहे. तुम्ही बघू शकता, त्याला पाऊस लागतो भरपूर. आम्ही जातो तिकडे, बघू खेकडे भेटतात काय. आता काय वाटत नाही खेकडे भेटतील, पण बघूया आपण. खेकडे भेटले तर खेकडे आणूया आणि जमलं तर तुम्हाला रेसिपी ब्लॉग पण दाखवतो खेकड्याचा. रस्त्याची मजा घ्या. आईच्या गावाला एका हातात फोन आहे, त्याच्यामुळे त्याचा पहिल्याच ब्लॉगला आमचा ॲक्सिडेंट ब्लॉग झाला असता. मस्त हिरवगार पाऊस पडलाय. ढगं बिगं बघा तुम्ही. सिनेमॅटिक लोक जॉगिंग आले मस्तपैकी हिरवगार, जबरदस्त. तर प्रज्वल शिंदे काय बोलायचं, पहिला ब्लॉग आहे आपला. हां काय मग खेकडे खाणार की नाही? हां डांगा खाणार, डांगा गायचा. तर मित्रांनो, आपण आता गाडी चालवतोय. आपण तिकडे पोहोचल्यावर तुम्हाला ब्लॉग करून दाखवतो. तोपर्यंत तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता आपण बघूया आपल्याला खेकडे मिळतात काय, मच्छी काय मिळते. तर चला आपण तिकडे जाऊन भेटूया. 20 minutes later. तर मित्रांनो, आम्ही आता लोकेशनवर पोहोचलो आहे. आपण आता बघूया जाऊन खेकडे वगैरे काय अवेलेबल आहेत का. तर खेकडे असतील तर खेकडे घेऊया आणि अजून काय मच्छी असेल तर मच्छी आपण फ्राय करायला घेऊया. आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही तुम्हाला दाखवतो आता तिकडे काय काय अवेलेबल आहे. मग काळ्या मांजरीने रस्ता आपला क्रॉस केला. आता बघू, आपल्याला वाटतं तर बघूया. मांजरी रस्ता तर आपला क्रॉस केला, बघू भेटला तर भेटला, बघूया. चला, पाऊस पण आलेला आहे. का संपले खेकडे? खेकडे सांगितलेले अरे बापरे, 3-4 किलोची ऑर्डर. त्याला खेकडे नाही. 3 किलोची ऑर्डर दिली. अजून दोघांच्या 2 किलोची ऑर्डर. मग काय काय आता? नाही ना, खेकड्यात नाही. आता काय काय आहे? काल आता बघ ना, तो समोरच. आम्ही खेकड्यासाठी आले मग खास. मेसेज केलेला दादाला, पण काय त्याने रिप्लाय नाही दिला. मला फोन करा दादा. तर मित्रांनो, खेकडे नाही बाई. आता काय घेऊया? इकडे काय आहे? पापलेट आहे. काय काय नाही. काय फ्रेश काय झालं? चांगलं काय? माल सगळं ताज्या काय, मालाचं टेन्शन. सुरमई कशी आहे? 800-900 ही आहे का? ही 800 आहे. तिकडे 800 वाले नाही, या बी 800 वालेच आहे. 800 रुपये किलो सुरमई. आता काय घेऊया? खेकडे नाही, मृदुल. काय खाणार आहे? पॉकेट घेऊन जा. कोलंबी चांगली आहे, लालवाली, व्हाईटवाली. काय घेऊया? काय घेऊया? काय घ्यायचं बोल. सुरमई. सुरमई घ्यायचं ठरवलं आहे. आता बघूया. खेकडे तर नाही आहेत ना. तर मित्रांनो, आता आपण सुरमई घेतली. आता प्रॉन्स घेऊया. प्रॉन्स आणि सुरमई. आणि खेकडे बघा दुसरीकडे कुठे मिळतात काय. 1 किलो कोलंबी 450 रुपये किलो आणि सुरमई 900 रुपये किलो. 2 सुरमई घेतले. 250 रुपये एवढं झालं. हो, तर आता पण सुरमई घेतली. तर कटिंग करायला सांगूया. सुरमई कटिंग. हा, पातळ कापा. पातळ ते पातळ मग ते फ्राय करताना एक साईडला करतो. बरोबर आहे, बरोबर आहे.
चांगले ना हो. गाईज आपण आता 2 सुरमया घेतल्या 1-1 किलोच्या आणि प्रॉन्स घेतले 1 किलो, कारण की आपल्याला काय खेकडे काय भेटले नाही. हे बघा मस्त बर्फी, काजू कतरी. आता जाऊन आपण बघूया खेकडे कुठे भेटतात. चला लेट्स गो. A few moments later. कसे आहेत चिमुरे? किती येतात? कितीला देणार दादा? 800ला द्या 2. 800ला 2 द्या. नाही म्हटलं 800ला 2 घेतो ना. मग कितीला देणार? 2 पाहिजे. बरोबर आहे. काय मोठीच आहे का? 800ला द्या दादा. बरोबर आहे. 1200 जास्त होता तो. 1000 रुपयाला देणार. चांगले 6 घेऊन फायदा नाही ना. माणसं जास्त आहेत. मग द्या 800ला 2. 900ला द्या 2. 900ला द्या 2 दादा. नको 11ची जास्त होते. 1000 रुपये किलो चिमोरी चालले. चांगले मोठे मोठे द्या. बघ बरोबर आहे का मोठे? हा काढू का? किती पीस आहेत? 6 पीस आहेत. पेटीएम करो. नाही आंगडे मोडले आहेत ना. आयो का? बघ बरोबर आहे का? 3 बांधलेत का? हा ते 3 आहेत. या 5 आहेत. अच्छा, हे 3 वाले चांगले आहेत ना? पण चांगले आहे. ताड आहे. कटला नाही तो ताड आहे. सुरमई कशी आहे? सुरमई 900 वाली ताज्याची सुरमई. पापलेट? आपल्याकडे 800ला जोडी आहे, 500ला 3 आहे, 800ला 2 आहे. हे वाम कशी आहे? वाम 300-500 तिकडे असतात. आता मार्केट चालू असतं इकडे मुंबईला. मुंबईचं मार्केट चालू असतं. एक तारखेला बंद केलं ना? ते भाऊचं आपल्याला बंद केलं आहे. प्रॉफिट चालू आहे. कुठं चालू असतो? नाही प्रॉफिट इकडे भेटते मच्छी. इथं आवडा येतं ना सगळं आवड्यावर. हो कशी राहिला? मोठी आहे ना साईज? मित्रांनो 1000ला 12 खेकडे घेतले. आता शिंबोऱ्या भेटल्या. आता किती खाणार? 5. सकाळी 3, रात्री 2. काम 25. चला गाईस चिंबोऱ्या भेटल्यात आपल्याला. आता आपण चिंबोऱ्या घेऊन जाऊया आणि घरी जाऊन तुम्हाला रेसिपी दाखवतो. आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे. मेंदूवडा. तर मित्रांनो आपण आता मच्छीची शॉपिंग करून आपण आता घरी पोहोचणार आहोत. येतात 5-6 मिनिटात. आणि आपण तुम्हाला दाखवतो घरी जाऊन रेसिपी. आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपण आता जातोय घरी पोचू. तुम्हाला रेसिपी ब्लॉग दाखवतो.
आमची बिल्डिंग ती बघा तिकडे आहे. मस्त हिरवगार वातावरण झालेलं आहे. पाऊस पण आता मस्तपैकी. सकाळ आता आपण घरी जाऊन मस्तपैकी रेसिपी बनवूया. आणि यांची पाटली आहे कारण हा ड्रायव्हिंग करतोय. ते कैसा लग रहा है? बैगन थोड़ी सोडलं बघा हा ड्रायव्हिंग करतोय. कैसा लग रहा है आपको? पीछे बैठ के कैसा लग रहा है? क्या चाहते हो? कैसा लग रहा है बोलो. थोडी थोडी पट रही आहे. चला मित्रांनो आपण भेटूया घरी पोचल्यावर. मच्छी आणली माझी बाई नाही इकडे मच्छी साफ करते. यात खेकडे आहेत, जिवंत आहेत खेकडे. तुम्हाला ब्लॉगमध्ये मगाशी दाखवले ते. यात मच्छी आहे फुल. आणि तिकडे खेकड्या पण नंतर साफ करूया. तरी मच्छी आपण धुवून घेऊया. झिंगा फ्राय, प्रॉन्स. काय प्रॉन्स काय बनवणार प्रॉन्सचं? आज प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणी. मस्त 1 किलो प्रॉन्स आहे बघा. साईज बघा एवढी मोठी आहे एका प्रॉन्सची. एकदम बिग साईज आहे प्रॉन्सची. आणि ही सुरमई आपण 2 सुरमई घेतलेल्या मस्तपैकी. ह्याचं काय सुरमईचं काय करणार आहे? सुरमई फ्राय. सुरमई फ्राय आणि सुरमई फ्राय. कारण रश्याला आपल्याकडे खेकडे आहेत. पीस बघा काय एकदम फ्रेश मच्छी आहे कडक. तर मित्रांनो आपण आता कोलंबी साफ करतोय. आणि कोलंबीची साईज बघा एवढी मोठी आहे. सुरमई आपली साफ करून झाली सर्व. तर कोलंबीचं बघा किती मोठमोठे कोलंबी आहेत. टायगर प्रॉन्स आहेत. तर कशी साफ करायची कोलंबी एकदा दाखवा जरा आपल्या गाईजला. आपल्या मित्रांना दाखव कोलंबी कशी साफ करायची कोलंबी. हे असं मोठवरचं डोकं काढायचं आणि त्याची खालची जी शेपूट असते ती काढायची आणि मधला भाग काढायचा. ओके. हा जो मधला पार्ट आहे तो पण काढायचा. बघा गाईज केवढी मोठी कोलंबी आहे. टायगर प्रॉन्स आहेत सर्व. ब्लॅक आहे ते पण काढायचं. हा काळा धागा पण आतला काढायचा. हे बघा साईज बघा केवढी मोठी कोलंबी आहे. 450 रुपये किलो. आणि सुरमई. तर मित्रांनो आपण आता खेकडे साफ करतोय. माझे भाऊजी आहेत. एक सुरी गेले. सुरी दे ग. फुल खेकडा रेसिपी. खेकडा रस्सा. मित्रांनो खेकडे कसे साफ करायचे. साईज चांगली आहे. मोठी साईज आहे खेकड्याची. आधी काय करून घेत आहे. हे काढून घ्यायचं सगळं. हे असे डेगे काढून घ्यायचे. पेंदे त्याचे मागचं कवच काढायचं. नर दिसतोय. नर आहे गाईस. त्याच्यानंतर ते पकडायचो. असं ओपन करायचं. हे असं ओपन करायचं. ओपन केलं की हे ठेवून द्यायचं. हे सगळं काढायचं. ठेवून द्यायचं. आणि हे टाकून द्यायचं. व्हाईट की ठेवायचं हे पिवळं. हे घ्यायचं पिवळावालं. हां. आणि हे बाकी टाकून द्यायचं. आणि हे आपण मिक्सरला वाटून त्याचा रस्सा बनवायचा. आहेत मोठे. मोठी साईज आहे खेकड्याची. 1012 चांगले देते. हो. हे बघा शेचे धारदार आहेत. टोचतात ते हाताला लागेल. हे बघा शांगळे. आंगडा पण मोठा एकदम. नंतर आपल्याला हे घ्यायचं आहे. पिवळावाला आपल्याला घ्यायचं आहे. फुल बनलेली चिंबोरी आहे. ठरलेले आहे चांगले. हे घ्यायचं त्याच्यावर टाकायचं आहे. त्याच्याने टेस्ट वाढते आपल्या रस्स्याची. आपण आता मस्त खेकडे स्वच्छ करून घेऊया. सगळे साफ करून झालेत. ते पिवळं मगाशी सांगितलं ते पण काढून घेतलं. हेच आहे ना ते. आता आपण आंगडी वगैरे स्वच्छ. ते जास्त पावर असते. त्याच्यात जास्त पावर असते आणि टेस्ट पण मस्त लागते एकदम. चांगले घासून घ्यायचे. इकडे धुताना मस्त चांगले स्वच्छ असे घासून घ्यायचे. 2-3 वेळा पाणी टाकून. हे मिक्सरला वाटायचे बारीक बारीक.
4-5 वेळा धुवायचे चांगले. 4-5 वेळा चांगले धुवून घ्या. One eternity later. धुवून घेतलेले आहेत. आणि हे खेकडे हे काय करायचे आहेत? ही माझी मावशी आहे. ही आज खेकडा रेसिपी बनवणार आहे. खेकड्याचे आंगडे वाटायचे, मोठे नाही, बारीकवाले मिक्सरला लावून घ्यायचे, गाळून घ्यायचे. हे सर्व आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, मगाशी तुम्हाला दाखवलं तसं. आणि हे आपण ते खेकड्याच्या आतमधलं पिवळं काढलंय, तर आपण मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला लावते. आपण खेकड्यासाठी फोडणीसाठी तेल टाकायचं. किती तेल टाकायचं? तेल जास्तच टाकायचं थोडं आपल्या अंदाजाने. एकदम स्लो ठेवलाय. हे काय काय घेतलंय रेसिपीसाठी? लसूण घेतले, तेजपत्ता, कढीपत्ता, आपलं वाटप, कांदे वाटप, कांदा, खोबरं, लसूण, आलं याचं वाटप केलंय. तेल तापत ठेवलंय. आता मी जरा लसूण टाकते, तापलं का बघते. तापलंय तेल. आता जरा लसूण टाकले, लसूण जरा लाल म्हणजे. तेजपत्ता टाकते जरा, कढीपत्ता टाकते जरा, फोडणी लाल होते. जरा गाळून घेते. वाटप केलेलं आहे ते गाळायचं गाठीमध्ये. गाळून घेते जरा. प्रॉन्स आहे त्याची आपण प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे. तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. हे असं गाळायचं, गाळून घेते. चांगला रस्सा काढून घ्यायचा. त्याला फोडणी लाल झालेली आहे. त्यात आता मी 3 चमचे तिखट घेतले. 3 चमचे तिखट घरगुती मसाला जास्तच आहे. आणि हळद घेतली. सगळं टाकायचं. हे करून घ्यायचं जरा. आणि जरा वाटप टाकते. जरा भाजून चांगलं घ्यायचं. स्लो ठेवायचं आहे ना? स्लो ठेवायचं जरा भात. आणि थोडं गरम मसाला पण टाकायचा आहे. 1 चमचा गरम मसाला टाकलाय. जरा फ्राय होऊन घ्यायचं चांगलं. फ्राय होईपर्यंत मी जरा ते गाळून घेते. तोपर्यंत आपण हे गाळून घेऊया. जर चोथा आलेला आहे, पुन्हा वाटायचा. गायचे उरलंय ते परत आपण वाटून घ्यायचं. 2-3 वेळा मिक्सरला वाटून घ्यायचं. ते एवढं गाळलंय ते एवढं आलंय. एकदा आपण वाटून घेऊया. हा सगळं टाकून द्यायचं. हे वापरायचं नाही. चोथा आता पाणी आलंय ते वाटपात आपण वाटपात टाकायचं. आपण मगाशी ठेवलंय ते फोडणी दिली होती ते त्यात वाटपात टाकायचं सगळं. खेकडा रेसिपी. थोडं मसाल्याचं पाणी थोडं घेऊन तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं करा. थोडा मोठा करते गॅस. आता थोडं घट्ट आहे, जरा पाणी टाकते. आता मी वाटतात मीठ टाकते. जरा तुमच्या चवीनुसार मीठ टाका. जरा उकळे होते मग खेकडे टाकूया. जरा हे उकळल्यानंतर आपल्याला हे खेकडे टाकायचे आहेत. आणि हे खेकड्याच्या आतमध्ये येलो होतं ते आपण काढून घेतलेलं टाकलंय. तो यात टाकायचा आहे. त्याची टेस्ट जरा आपली चांगली होते खेकड्याची. आणि हे उकळी आल्यानंतर आपल्याला हे सर्व त्यात ॲड करायचं. त्यानंतर याला उकळी आली आहे की जी खेकड्यासाठी फोडणी करतात आपण हे टाकायचं आहे सर्व. बांगडे आणि खेकडे वगैरे आता सगळे खेकडे वगैरे टाकते. जरा उकळी मध्ये चांगली. आणि किती मिनिटं ठेवायचं आहे? शिजायला पाहिजे ना ते.
शिजून हे करायचं, बघायचं शिजलं काय ते. तरी किती 15-20 मिनिटं, अर्धा तास ठेवायचं जरा. अर्धा तास आपण गॅसवर ठेवायचं. ढवळून घ्यायचं मस्तपैकी. जरा उकळी येऊन दे. जरा उकळी येऊन दे, नंतर मीठ टाक. यात जरा आलं लसूण पेस्ट टाकायची राहिली होती. जरा आलं पेस्ट टाकते. आता आलं लसूण पेस्ट टाकूया आपण. वरून टाकली तरी चालते ती. One eternity later. पण आता मस्त कलर आला त्याला खेकड्याला. तर शिजत चालेल थोड्या वेळ, 15 मिनिटं आणि जरा शिजू दे. खमंग वास आलाय आता. लाल लाल डेंगे झाले मस्तपैकी. 15-20 मिनिटं झाली असतील ना. हो 15-20 मिनिटं तर होतील. जरा आणि शिजू दे. मस्त. हे जिथे मृदूला अभ्यास करायला बसलाय, सकाळी आपल्यासोबत आलेला मच्छी घ्यायला. आज संडेचा सगळं होमवर्क राहिलाय. काय करतो, कुठचा अभ्यास करतोस? खेकडे खाणार आहे ना. सकाळी 3 रात्री 2. तर गाईज आता खेकडा रेसिपी डन झाली आपली. ह्याला उकळी आली आहे मस्तपैकी. खेकडे वगैरे सर्व शिजलेले. शिजलाय मस्त. आंगड्याचा कलर पण एकदम मस्त आलाय. लाल कडक कलर आलाय. मस्त कलर आलाय एकदम. आणि वास पण एकदम खमंग सुटलाय. आता आपला हे खेकडा तयार झालाय. आता आपण गॅसवर उतरून घेऊया आणि पुढच्या रेसिपीकडे वळूया. आपण सुरमई फ्राय करायला घेतोय. मगाशी तुम्हाला दाखवलं सुरमई मॅरिनेशन केलेली करून ठेवलेली अर्धा पाऊण तास. तवा ठेवलाय. सुरमईसाठी काय काय घेतलंय? तिखट, हळद, गरम मसाला, फिश मसाला. आणि हे काय काय आहे याच्यात? कोकम आहे, पीठ आहे तांदळाचं आणि रवा आहे. तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स आहे. ते पण मस्त. आता मी ते फ्राय करते. सर्व पण याच्यात मस्त सर्व रवा वगैरे लावून घेऊया. रवा तेल न टाकलंय. जरा तवा तापू दे ना. तवा तापायला पाहिजे. जरा मी हे लावून घेते म्हणजे सुरमई मस्त कडक कुरकुरीत करून घेऊया, क्रिस्पी करूया. बघा सुरमई कशी मस्त आहे. तर जरा तेल टाकते तव्यात. आपला फिशचा स्पेशल तवा आहे. फिश फ्राय तवा आहे. तेल तापू दे जरा. तेल टाकू दे. सुरमई त्यात टाकूया. कुरकुरीत फ्राय करूया. तेल तापलेलं आहे थोडं. तेल तापलंय. आता सुरमई फ्राय करायला टाकली. या तव्यात मस्त सुरमई होते कुरकुरीत. मच्छीचा तवा आहे. किती सुंदर दिसते सुरमई. आज आमचा पहिला ब्लॉग आहे. तर पहिल्या ब्लॉगमध्ये हे सर्व 3-4 रेसिपी झाल्यात. प्रॉन्स बिर्याणी, खेकडा रेसिपी आणि सुरमई फ्राय, सुरमई रवा फ्राय. आता याला किती वेळ लागेल शिकायला? जरा बारीक करून ठेवूया. जरा शिजू दे. जरा कुरकुरीत झाली की मग परतायची. ओके. तोपर्यंत आपण बाकीच्या सुरमईला रवा वगैरे लावून घेऊया. A few moments later. सुरमई आपली पलटी मारूया. भरपूर वेळ झालाय. मस्त कलर आलाय. गोल्डन ब्राऊन एकदम कुरकुरीत आणि आवाज पण मस्त कुरकुरीत येतोय. मस्त फ्राय झालेली आहे. झाली वाटतं. आपण काढून घेऊया सुरमई. मस्त कडकडीत झालेली आहे. कलर पण मस्त गोल्डन मस्त आहे. कुरकुरीत आहे बघा. कुरकुरीत झाली. एकदम कुरकुरीत आहे. मस्त शिकलेली आहे. छान सुरमई झाली आपली. 20 minutes later. तर मित्रांनो आपलं सर्व जेवण आता तयार झालंय. बघा प्रॉन्स बिर्याणी मस्त सुगंध येतोय. आपला खेकडा रस्सा मस्त लाल लाल कलर झालाय. सुरमई फ्राय, मस्त तांदळाची भाकरी आणि सॅलड. आणि पाहुणे आलेत आपल्याकडे जेवायला. मृदुल आणि मृदुलचा भाव. तुझं नाव काय? असते. ताट आपलं डिश सजवून घेऊया मस्तपैकी. तर खेकडे घेऊया, डांगा आणि हे काय पेंदा पडला. खेकडा रस्सा आणि डेंगा फ्राय. तुझी डिश रेडी झाली आहे मित्रांनो. भाकरी, सुरमई फ्राय, कांदा टोमॅटो लिंबू, खेकडा रस्सा आणि प्रॉन्स बिर्याणी. तर या जेवायला. तर आम्ही पण जेवतो आणि तुम्ही पण. कसं झालंय? मस्त झालंय. कसं झालंय बाबू? बाबूला असतं नुसतं. कसं झालंय? अजून खाल्लं पण नाही आणि सांगतो 1 नंबर. कशी आहे टेस्ट?
टेस्ट कशी आहे? काय खाल्लं? सुरमई फ्राय. खेकडा पण मस्त झालाय. चला बाबू बघा, बाबू छान आहे. हा बघा डांगा खातोय. हा कडक. तर मित्रांनो आज पुरती एवढंच. आज माझा पहिला व्लॉग होता. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता परत असे नवीन नवीन व्लॉग येत राहतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.